नमस्कार माझ्या तमाम हिंदू आणि बंधू आणि भगिनींनो, मी प्रशांत शिवानंद जेजुरे आज तुमच्यासमोर मत मांडणार आहे नव भारतासाठी नव महाराष्ट्र या विषयावर। प्रथमतः आपण याचा आशय समजून घेतला पाहिजे। याचा आशय असा की आपल्या नवा भारतासाठी आपल्या उदयाला येणाऱ्या नव्या महाराष्ट्राचं योगदान काय असणार आहे, कर्तृत्व काय असणार आहे। आपला भारत देश स्वतंत्र व्हायच्याही आधी आपले प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद यांनी 1893 साली अमेरिकेत जाऊन तिथल्या सर्वांना अचंबित करून टाकले। ते आजतागायत आपला भारत देश सर्व जगाला अचंबित करत आहे, ते आपल्या कर्तृत्वाने, आपल्या कार्याने। आज आपला भारत देश विकास करतच आहे। विविध योजना असतील, शोध असतील, प्रकल्प असतील, ते सर्व आध्यात्मिकतेकडून प्रगतीकडे। जर आपल्या भारताला आपल्या महाराष्ट्राची साथ जर लाभली तर आपला भारत देश नक्कीच विकसित होईल। जो आपला आज महाराष्ट्र उभा आहे त्याला ऐतिहासिक, पारंपरिक, सांस्कृतिक वारसा लाभलाय, संतांची उपासना लाभली आहे, छत्रपती श्री शिवाजी महाराजांची दूरदृष्टी लाभली आहे। ते आजतागायत आपल्या महाराष्ट्र सरकारला संजीवनी ठरत आहे। असो, आपल्या महाराष्ट्र वर्गात तरुण वर्ग सर्वात जास्त आहे, जो तो आपल्या परीने विविध क्षेत्रात कार्य करत आहे, विकासासाठी योगदान देत आहे, राष्ट्रहितासाठी कार्य करत आहे। क्रीडा असो, शैक्षणिक असो, सामाजिक कार्य असो, कारण या आपल्या राष्ट्राला स्वहितापेक्षा राष्ट्रहित सर्वोत्तपरी हा पायखंड घालून देणारे अनेक नेते, समाजसुधारक या आपल्या राष्ट्राला लाभले आहेत। त्यांचे जर आपण आचार विचार, त्यांची वागणूक आत्मसात करून घेतली, अंगीकारली तर आपला महाराष्ट्र देश नक्कीच विकसित होईल। आपला महाराष्ट्र सरकार विविध काम करतच आहेत, विविध योजना असतील, विवाह संघटना असेल, विविध उपक्रम असतील, ते राबवतच आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे विविध योजना आखणे म्हणजे केवळ यश नव्हे, तर ती योजना प्रत्यक्ष अंमलात आणून शेवटपर्यंत पूर्ण करणे म्हणजे यश आहे। आणि हेच आपलं महाराष्ट्र सरकार कार्य करत आहे। त्यासाठी जर आपल्या सर्व तरुण वर्गांची, तरुण पिढीची एकजूट जर लाभली तर आपला महाराष्ट्र देश नक्कीच विकसित होईल आणि नव भारतासाठी नव महाराष्ट्र हे ध्येय पूर्ण होईल। असो, हे सर्व झाले, पण त्यासाठी प्रत्येक युवकाने विद्या प्राप्त करून घेणे गरजेचं आहे। विद्या म्हणजे काय? मग ते कोणत्याही असो, ज्याने आपलं राष्ट्रहित साध्य होईल, कारण त्यातच जीवनाचं सार्थक आहे। यावरून मला आपल्या महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचे काही पंक्ती म्हणाव्या वाटतात। विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना क्षुद्ध खचले, हे सर्व अनर्थ एका अविद्येने केले। म्हणून त्यासाठी म्हणतो, विद्या प्राप्त करून स्वतःमध्ये बदल घडवून आणा। कारण जर स्वतःमध्ये बदल घडला तर परिवारामध्ये बदल घडेल, परिवारामध्ये बदल घडला तर समाजाचं परिवर्तन होईल, मग राष्ट्रांची प्रगती होईल आणि मग भारत देश विकसित होईल। म्हणून मी सर्व तरुणांना एकच उद्देशून सांगू शकतो की सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे। कारण एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे आणि एकत्र काम करणं हेच यश आहे। जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत।